हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण छान असं मस्त अंड्यापासून कांदा आणि बटाटा यापासून छान असे अंडा पकोडा बनवणार आहोत. बॉईल अंडा पकोडा खायला खूप छान लागतात, खूपच भारी लागतात, एकदम क्रिस्पी क्रंची लागतात. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता ही रेसिपी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण छान छान रेसिपीज अपलोड करेन ना, त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला नक्की मिळेल. आणि हे फ्री आहे. कांदा आणि पोटॅटोपासून अंडा पकोडा बनवण्यासाठी मी काय केलं आहे, दोन ते तीन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. त्याला असं स्लाइस करून घेतलेलं आहे. आणि हा एक मोठा बटाटा त्याला असं ग्रेट करून घेतलेला आहे. आता आपण दोन्ही असं मिक्स करून घेऊया. आणि कांदे असे कुस्करून घ्यायचे आहे. हे बघा, सगळे मी कांदे असे कुस्करून घेतले आहेत. सगळे लेयर्स असे वेगवेगळे सुटे सुटे व्हायला पाहिजे. आता ना ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे मीठ ॲड करून आपण असं मिक्स करून घेऊया. म्हणजे काय होईल, कांदा आणि बटाट्याला पाणी सुटेल, त्या पाण्यातच आपल्याला बेसन ॲड करायचं आहे. आणि बटाट्याला ना मी थोडंसं पिळून घेतलेलं आहे. त्याचा रस थोडासा पिळून घेतलेला आहे, जास्त मग पाणी व्हायला नको. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करूया. मी फक्त थोडंसं हळद पावडर ॲड करते आहे. लाल तिखट आपण ॲड करायचं आहे. आधी मी धना जिरा पावडर ॲड केली आणि त्याच्यानंतर हा मी गरम मसाला ॲड केला. अजवाईन आपण ॲड करूया. ओवा तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये ना चिली फ्लेक्स आणि ऑरेगानो पण ॲड करू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे बेसन पीठ. आणि क्रंचीनेससाठी आपण ॲड करूया तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने ना हलकासा क्रिस्पीपणा येतो, छान लागतात खायला. जास्त पण आपण पीठ ॲड नाही करायचं आहे, नाहीतर नुसतं मग पीठ लागेल. थोडीशी आपण कोथिंबीर पण ॲड करूया. आता ना इथे मी उकडलेली अंडी घेतली आहे. त्या अंड्याला मी असं दोऱ्याने, सुरीने नाही केलं, पण दोऱ्याने असे 2 भाग करून घेतले आहेत. मी 3 अंडी घेतली होती, पण हे एक अंडं जरा असं तुटलं म्हणून मी हे अर्धच घेतलं आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे असते तेवढी तुम्ही अंडी घेऊ शकता उकडून. आणि दोऱ्याने कापायचं. सुरीने कापलं ना आता थोडंसं वाकडं तिकडं कापलं जातं, म्हणून काय करायचं, अंडं पकडायचं आणि दोऱ्याने असे अलगद त्याला कापायचं आहे. तर आता मी काय करूया, थांबा. आता आपल्याला असं अंडं घ्यायचं आहे एक. आता हे असं ह्याच्यावरती असं लावायचं. संपूर्ण अंड्याला असं कव्हर करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. लो टू मीडियम गॅसवरती छान असं आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे. आलटून पालटून छान असं मस्त कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त गरमागरम आपले कांदा बटाटा आणि अंड्याचे पकोडे तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात. एक नवीन प्रकार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुम्ही नुसतं कांद्याचं घेऊ शकता किंवा नुसतं बटाटा घेऊ शकता. मी दोन्ही एकत्र केले आहेत, कांदा बटाटा. पण तुम्हाला आवडत असेल तर नुसतं कांद्याचं करू शकता किंवा नुसत्या बटाट्याचं पण तुम्ही हे अंडा पकोडा करू शकता. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.